मला एक फोन आलेला. त्या फोनमध्ये फोन असा होता की एका मुलीचे अश्लील फोटो काढले जात आहेत किंग कोर्ट हॉटेलमध्ये. त्याच्यासाठी तिकडे ती मुलगी आणि तिची आई जेवायला गेलेली होती. तिथे तिचे समोर 3-4 व्यक्तींचा असा ग्रुप होता, लेडीजचा आणि जेंट्सचा. ते लोक तिचे फोटोज काढत होते. त्या मुलीला थोडासा डाऊट आला का हे लोक फोटोज काढतायत, म्हणून तिने जाऊन त्या लोकांना विचारलं का तुम्ही माझे फोटो काढताय का. तर त्या लोकांनी तिच्याशी अरे रवीची भाषा केली. त्याच्यानंतर तिने सरळ सांगितलं का माझे फोटो डिलीट करा, मला काही विषय वाढवायचा नाहीये पुढे काय. पण तरी सुद्धा त्या लोकांनी तिच्याशी हुदरत घालायला लागले. मग तिकडचे काही तिथे जे हॉटेलमध्ये जेवायला लोक आलेले त्या लोकांनी मध्यस्थी करून ते मॅटर थोडंसं शांत केलं. त्याच्यानंतर सुद्धा पुन्हा त्या लोकांनी 5-10 मिनिटांनंतर पुन्हा त्या मुलीशी वाद घालायला सुरुवात केली. तिला त्याच्याबरोबर एक मंगल नावाची लेडीज होती. तिने त्या मुलीला समजवायला सुरुवात केली का तू हे करू नकोस, तुला आम्ही पिक्चरमध्ये वगैरे रोल देऊ, तू खूप छान वगैरे दिसतेस, असं तसं तिला खूप हे केलं. पण त्या मुलीने तिथेच वाद घालायला सुरुवात केलं. त्याच्यामुळे त्या ग्रुपमध्ये ज्या 2 लेडीज होत्या त्या लोकांनी तिच्याशी पुन्हा धक्काबुक्की करायला गेली. पुन्हा त्याच लोकांनी जी जेवायला बसलेले पहिल्या ज्या लोकांनी तिला वाचवलं त्या मुलीला, त्याच लोकांनी पुन्हा तिला मध्यस्थी करून त्या मुलीला थोडं सहकार्य केलं, तिच्याशी बोलले. त्याच्यानंतर कळलं का मॅटर असं असं आहे. त्याच्यानंतर त्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये फोन करून पोलीस स्टेशनमध्ये इथे आले, पोलीस पण तिथे आले. त्याच्यानंतर थोडीफार अजून त्यांच्याकडनं माहिती भेटली, त्यातल्या बाकीचे सगळे पळाले. एक जण त्यांच्या ताब्यात आला आणि ज्यांनी मध्यस्थी केली ती लोक पोलीस स्टेशनला इथे त्या माणसाला घेऊन आले. घेऊन आल्याच्या नंतर त्या माणसाने सांगितलं का गरिमा लॉजमध्ये तो एक अण्णा नावाचा एक व्यक्ती आहे, तो तिथे थांबलेला होता. त्याच्यामुळे पोलीस आणि तो जो व्यक्ती होता मॉमेडियन एक व्यक्ती आहे त्याच्यामध्ये, त्याला घेऊन ती लोक गरिमा लॉजमध्ये गेले. तिथे गेल्याच्या नंतर तिथे खूप काही वस्तू अशा भेटल्या. कॅमेरा भेटला, पुन्हा मेडिसिन्स वगैरे भेटल्या, ब्लड सॅम्पल्स भेटल्या, प्रेग्नेन्सी किट्स भेटले. तिथे गेल्याच्या नंतर ते सगळं हे करून आणल्याच्या नंतर आता इथे पोलिसांनी 3 लेडीज आणि 2 जेंट्सवरती गुन्हे दाखल केलेले आहेत. हा खूप मोठा रॅकेट आहे आमच्या मते तरी, कारण की ते ज्या प्रकारे त्या मुलीला सांगत होते का तुला आम्ही मूवीमध्ये सिरियलमध्ये तुला रोल देऊ, हे कोण करतं? हे ते लोक जो त्यांचा मोठा रॅकेट असतो तेच लोक करतात. त्यांच्याबरोबर एक लेडीज भेटली आहे, ती सुद्धा त्या लोकांमध्ये सामील होती. आणि ही अजून एक लेडीज होती मंगल नावाची, त्या मंगलला ही मुलगी ओळखत होती. 6 महिन्याची ओळख होती. त्या बाईनी 6 महिन्यापासून ह्या मुलीवरती वॉच ठेवला, तिचं डेलीचं रुटीन हे केलं का ती कधी कुठे जाते. आणि त्या किंग कॉर्ट हॉटेलमध्ये ही डेली तिथे जेवायला जाते सॅटर्डे संडे. मग आज जरा श्रावणी श्रावण महिना चालू होत असल्या कारणाने ती तिच्या आईला घेऊन तिथे गेलेली होती. तेव्हा ह्या लोकांनी तिथे तिचे ते फोटोशूट वगैरे केले. त्यामुळे त्या मुलीला थोडासा डाऊट आला. मी तरी ह्या मुलींना हे सांगेन का अनोळखी व्यक्तींशी तुम्ही बोलणं टाळा, शक्यतो टाळाच तुम्ही. ते काय गरज आहे? हे तुमच्या नात्यागोत्यात असतात का? तुम्हाला माहिती आहेत का ही लोक कोण आहेत? ह्या लोकांचं खूप मोठं रॅकेट आहे. हे काही छोटे मोठे ही लोक नाही आहेत, कारण की ह्याच्याकडे एवढं काय काय सामान भेटलंय ना, त्याच्यावरनंच तुम्ही हे करा. आणि ह्याच्यामध्ये खूप जणांचा हात आहे. आत्ता तर 2-3 नावं निघाले, पण हा खूप मोठा हे आहे, साखळी आहे ही. आम्ही पोलिसांशी हेच बोलणं झालं आमचं का लवकरात लवकर, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तो मेन आरोपी जो आहे अण्णा म्हणून, त्याला तुम्ही ताब्यात घ्यावे. जर नाही घेते असतील तर आम्हाला सांगा, आम्ही मनसे सध्या तरी आहोत. मनसे काय असते हे आता सध्या तरी सगळ्यांना माहितीच आहे. आणि आता सुद्धा ह्या मुलीला जे काही वाचवलंय ते तिकडे सुद्धा आमचे मनसेचे पदाधिकारीच होते ज्यांनी वाचवलंय ते. त्याच्यामुळे आता मनसेशी कोणी पंगा घ्यायची गरज नाहीये. जर पोलिसांना नाही होत असेल तर त्यांनी सरळ सांगावं, जिथे प्रश्न गंभीर तिथे मनसे खंबीर.